अंशतः अनुदानित शाळा कॉलेजला दिनांक 1 जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा अनुदान द्यावे याबाबत तत्काळ शासन आदेश काढावा। त्रुटी पूर्तता केलेल्या सर्व शाळा तुकड्यांना समान टप्पा अनुदान द्यावे। पुणे स्तरावरील सर्व शाळा तुकड्यांना अनुदान द्यावे। अंशतः अनुदानित शिक्षकांना पेन्शन योजना लागू करावी। 100% अनुदान शिक्षकांप्रमाणे सेवा संरक्षण द्यावे आदी मागण्यांसाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा 12 ऑगस्ट 2024 रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शासनाने त्वरित मागण्या मान्य कराव्या यासाठी शिक्षकांकडून मुंडन आंदोलनही करण्यात आले। 12 जुलै 2024 ला शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी विधिमंडळात अंशतः अनुदानित शिक्षकांना 1 जून 2024 पासून टप्पावाढ दिली जाईल अशी घोषणा केली होती, परंतु या अनुषंगाने कॅबिनेट निर्णय घेऊन शासन आदेश अजूनपर्यंत काढला नाही। यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यासमोर अंशतः अनुदानित शिक्षकांनी धरणे आंदोलन, आमरण उपोषणे, मुंडन आंदोलन, थाळीनाद आंदोलन, मोर्चे काढून आपल्या मागण्यांकरिता संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला, तरी अजूनपर्यंत शासनाने निर्णय घेतलेला नाही। याचाच एक भाग म्हणून भव्य विभागीय मोर्चा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षण उपसंचालक कार्यालयापासून काढण्यात आला। शासनाने याची त्वरित दखल न घेतल्यास अंशतः अनुदानित शिक्षक मुंबई आझाद मैदानासह राज्यभर आंदोलने 16 ऑगस्ट पासून आणखी तीव्र करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने घेतला आहे। हे अंशतः अनुदानित शिक्षक म्हणजे जे गेल्या 20 वर्षापासून 20%, 40% व 60% अनुदान घेतात, यांनी आपल्या हक्काच्या टप्पावार मागणीसाठी काढलेला आक्रोश मोर्चा आहे। आमची पहिली मागणी आहे 1 जानेवारी 2024 पासून आम्हाला विनाअट टप्पावाढ देण्यात यावी। त्यानंतर त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा कॉलेजांना समान टप्पा अनुदान देण्यात यावं। त्याबरोबर पुणे स्तरावर अघोषित असलेल्या ज्या शाळा त्यांना अनुदान देण्यात यावं। त्याचबरोबर ज्यांची पटसंख्या कमी आहे अशा शिक्षकांना अटी शिथिल करून अनुदान देण्यात यावं। यासाठी गेल्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन, थाळीनाद आंदोलन, आमरण उपोषणे करत आहे। शासनाने 12 जुलै 2024 ला माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली की आम्ही यांना जून 2024 ते डिसेंबर 2024 असा 6 महिन्याचा इरेज डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये यांचा टप्पावाढ करून देऊ। आमची मागणी ही आहे की ही जी काही फक्त घोषणा सभागृहामध्ये केली ही घोषणा न ठरावी, कारण या शासनाने आम्हाला आधी 1160 कोटी रुपये दिले। आता आमचा शासन आदेश काढावा व याच महिन्यामध्ये आम्हाला ऑगस्ट 15 सप्टेंबर असं वेतन वितरणाचा आदेश द्यावा व गेल्या 20 वर्षापासून तोटक्या अंशतः अनुदानित 20%, 40%, 60% वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा ही आमची तुमच्या माध्यमातून माननीय शासनाला, मुख्यमंत्री महोदयांना, शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे। त्यासाठी आजचा आमचा हा आक्रोश मोर्चा आम्ही काढलेला आहे। कारण शाळेला जर अनुदान नाही तर आम्ही मतदान करणार नाही। लाडक्या बहीणसाठी सरकारजवळ पैसे आहे, परंतु शिक्षकांना अनुदान देण्यासाठी पैसे नाही। कोणत्या बहिणी गेल्या होत्या की त्यांना 1500 रुपये महिना पाहिजे होता, किंवा कोणते भाऊ गेले होते की आमच्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये महिना द्या, परंतु शासन हे फक्त आपल्या खुर्चीसाठी नवीन नवीन योजना आणतात, पण खरे ज्ञानदानाचं जे कार्य शिक्षक करतात त्या शिक्षकाला वेठबिगारी या सरकारने करून सोडलेलं आहे। 1 जानेवारी 2023 ला 60% अनुदान आलं होतं। 1 जानेवारी 2024 पासून आम्हाला 100% अनुदान द्यायला पाहिजे होतं। 25 वर्षापासून जर 60% जर शासन ठेवत असेल, यापेक्षा जर इंग्रजाचं सरकार असतं तर आम्हाला याच्या 15 वर्ष अगोदर अनुदान येऊन गेलं असतं। आपले सरकार कामगिरी दमदार हे जे ब्रीद वाक्य सरकारचं आहे, परंतु आपले सरकार नसून फक्त तुपले सरकार या ठिकाणी दिसत आहे। तिघं ते आता विरोधातले ज्यावेळेस होते त्यावेळेस म्हणत होते आम्ही जर सत्तेवर आलो तर तुम्हाला 100% अनुदान देऊ। आता सत्तेतले, विरोधातले, त्याच्या संगतीतले, याटूतले 3 चाका आता सोबत आहे। आता विरोध कोणाचाच नाही, मग यांना 100% अनुदान देण्याला लागते काय? जे मोठमोठे अदानी अंबानी सारख्यांचे लाखो रुपयाचे कर्ज माफ करतात, परंतु जे ज्ञानदानाचं काम शिक्षक करतात तर यांना 100% अनुदान द्यायला यांना पैसे नाहीत। असे कसे पैसे नाहीत? आमच्या वेळेस फक्त आणता की सरकारची परिस्थिती जर सुधारली तर तुम्हाला 100% अनुदान देऊ। 25 वर्षापासून सरकारची परिस्थिती सुधारलेली नाही आहे, मग बाकीचे तुम्हाला आमच्या शिक्षकाकडून काही मिळत नाही। तुम्हाला रोडसाठी पैसे आहेत, तुमचा ज्या ठिकाणी तुमचा फायदा आहे ते तुमच्या त्या ठिकाणी पैसे आहेत, परंतु आम्हाला पैसे द्यायला सरकारजवळ पैसे नाही। हे फार या ठिकाणी शोकांतिक आहे। विद्यार्थ्याचा ज्ञानदान करत असताना विद्यार्थ्यांना जर म्हटलं की तू काय बनणार तर तो इंजिनियर, डॉक्टर सांगतो, परंतु शिक्षक जर बन म्हटलं तर म्हणते सर तुम्हीच तर 25 वर्षापासून या ठिकाणी नोकरी करत आहात, परंतु तुम्हाला पगार नाही, तर आम्ही शिकून काय करू? आता शिक्षण जे मुलं जे आहे हे सुद्धा शिक्षणापासून दूर चाललेलं आहे। उद्या जे जुन्या काळात
जे रईसदार वतनदार लोक होते त्या गड्यांच्या मुलाला शिकू देत नव्हते की आपल्याला गडी मिळाले पाहिजे, तशा आता शिक्षकांच्या हातून विद्यार्थी घडू नये अशी आज सरकारचे या ठिकाणी आमची परिस्थिती करून ठेवलेली आहे। विद्यार्थी शिकायला तयार नाही, त्यांच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे की आपल्या शिक्षकाला 25-25 वर्ष जर पगार नसेल तर मी शिकून काय करू। आता आम्हाला आत्महत्या करायची वेळ, आम्हाला दिवाळीला पोरं म्हणतात नवीन कपडे द्या बाबा आम्हाला, घेऊन आम्ही कुठून आणून देऊ। ओ भाऊ, मुलं आम्हाला म्हणतात सर येता का रविवारी फवारणीला आमच्याकडे, कारण त्यांना माहित आहे आम्ही वेट बिगारी झालेला, एवढे आम्ही शिकून जर आम्हाला आमच्या हातचा नागर सुटलेला, आमच्या हातचा वकर सुटलेला आहे, आम्ही शेती विकून आमचा प्रपंच चालवत आहोत। परंतु हे सरकार, निगरगट सरकार जर आम्हाला 100% अनुदान देत नसेल तर या सरकारचं करायचं काय। जे विरोधात सत्तेत सगळे तुम्ही असताना आता एकत्र आहात, ज्या फडणवीस साहेब तुम्हाला 1160 5,000 कोटी म्हणजे काय विषय आहे, लाडक्या बहीणसाठी तुम्हाला 47,000 रुपये कोटी कोणी दिले, अदानी अंबानी सारखे तुमचे असे सगळे तुम्ही यांना माफ करता, परंतु शिक्षकांना तुम्ही पैसे देता, असे तुमच्यासारखं निगरगट सरकार। देवा पाहू नका, पुन्हा मला जन्म देऊ नको या धर्तीवर, एकदा दिला भरपूर झालं, आता जन्म घेण्याची माझी पुन्हा इच्छा नाही, चुकी नका होईना असं मला वाटतं। मी काय शिक्षक झालो। आज या आंदोलनाची अशी वेळ आलेली, आम्ही आज 10-15 वर्ष झाले आज आम्ही आंदोलन करत आहे। मुंबईला, नागपूरला, औरंगाबादला आमच्यावर लाठीचार्ज झाले बऱ्याच वेळास, आणि आम्ही आज 15 वर्ष झाले झटत आहे। आमच्या परिवारावर आज बिकट परिस्थिती आलेली आहे। आज आमदाराला 2-2दा 3-3दा पेन्शन मिळते, आम्हा शिक्षकाला अनुदान नाही। 10 वर्ष झाले रुपये काहीला 10 रुपये सुद्धा मिळत नाही पेमेंट। अनुदानाचा प्रश्न असा गंभीर झालेला आहे की परिस्थिती अशी आली आहे की आम्हाला कोणाच्या कामालाही जाता येत नाही, विद्यार्थ्याला ज्ञानदानाचं कार्य करावं लागते, बाहेर जायचा परिवाराचाही प्रश्न येते, मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न येते। आम्हाला मुलं विचारतात बाबा आपली फी भरली का। आम्ही लाडकं नाही आहे सरकारचं, आम्ही बहिणी नाही आहे, आम्ही लाडक्या बहिणीमध्ये कशातच मोडत नाही सरकारच्या, आम्ही सावत्र पण नाही आहे। सगळ्या ज्या योजना आहेत त्या शासनाने कशा लागू केल्या तेच काही नीट कळत नाही आहे, म्हणजे जे द्यायला पाहिजे ते देत नाही, आणि यांना योजनांसाठी पैसा आहे, आणि आम्हाला एवढ्या वर्षापासून आम्ही 25-25 वर्ष आमची सेवा झालेली आहे, आम्हाला आमच्यासाठी अनुदान नाही आहे। आमच्या सर्व संघटना ज्या शिक्षकेतर संघटना आहेत त्या सर्वच्या सर्व संघटना एकजूट झालेल्या आहेत, एकत्र झालेल्या आहेत, आणि त्या सर्वांची मागणी हेच आहे की आमच्या ज्या त्रुटीपात्र शाळा आहेत 20%, 40%, 60% अनुदान आहे, विना अनुदानी शाळा आहेत, त्या सर्व शाळांना 100% अनुदानचा GR काढून निधीसह GR काढावा, बस एकच मागणी आहे मॅडम आमची। सेवा संरक्षण, त्यानंतर शिक्षकांचं ज्या अंशतः शिक्षक आहेत त्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे 58 वरून 60 करण्यात यावं। काही शाळा त्रुटीपात्र पुण्याला अटकलेल्या आहेत, त्या सर्व शाळा निधीसह घोषित करण्यात याव्या, फक्त हीच मागणी आहे आमची। आमच्या सर्व शाळांना, ते त्रुटीपात्र शाळा असो, अंशतः असो की विना अनुदानित असो, या सर्व शाळांना अनुदानाचा GR निधीसह काढावा, या झोपलेल्या शासनाला आमची एकच मागणी। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।